कुरकुरीत खमंग अशी मक्याची भजी. नमस्कार, मी गायत्री, जी के मराठी मेजवानी या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघूया मक्याची भजी कशी बनवायची एकदम सोप्या पद्धतीने. तर रेसिपी सुरू करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली तर कमेंट करून सांगा आणि एक लाईक करायला विसरू नका. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते बघूया. बघा, इकडे कोथिंबीर घेतली मी, बेसन पीठ, जिरं, हळद, लाल तिखट, मीठ, ओवा आणि मक्याचं कणीस. तर ही कणीस आता आपण सोलून घेऊया. बघा, इकडे मी मक्याचे कणस सोलून घेतलेले आहेत. आता याला एक चाकू घ्यायचा, त्याने असे मक्याच्या बिया काढून घ्यायच्या साईडला. चाकून घेतल्यामुळे काय होतं, आपल्याला छान असं सोलता येत नाही. तर आपल्याला असं हाताने सोलताच येत नाही, हे खूप कवळं असल्यामुळे हाताने काय आपल्याला हे सोलता येत नाही, त्याच्यामुळे चाकूनच सोपं पडेल. तर बघा, आपलं इथं सोलून झालंय. आता त्याच्यामध्ये घालायचं बेसन पीठ. मी 3 चमचे इकडे बेसन पीठ घालते त्याच्यामध्ये. त्यानंतर घालायची कोथिंबीर. त्यानंतर ओवा घालायचा, हातावर चोळूनच छान असं चोळून घालायचा ओवा त्याच्यामध्ये. त्यामुळे काय होतं, ओव्याचा फ्लेवर जो आहे तो आपल्या भज्यामध्ये छान उतरतो आणि एकदम चविष्ट बनतात आपली भजी. त्याच्यामुळे ओवा हातावर चांगला चोळून घालायचा. त्यानंतर थोडंसं जिरं घालायचं. त्यानंतर लाल तिखट घालायचं. हळद टाकायची थोडीशी. चवीपुरतं मीठ घालायचं. आणि आता हे मिश्रण छान आता असं हाताने कुस्करून मळायचं आहे आपल्याला. याच्यात पाणी घालायची गरज लागत नाही, पण मी थोडंसं पाणी घातलंय इकडे. असं चांगलं हाताने कुस्करून मळलं तर याच्यात अजिबात पाणी घालायची गरज नाही. बघा, इकडे छान असं कुस्करून मळलं की काय होतं, मग याच्या बिया आपल्या कवळ्या असल्यामुळे त्याला छान असं पाणी सुटतं. त्याच्यामुळे आपल्याला पाणी घालायची गरज लागत नाही, पण मी थोडंसं घातलं इकडे पाणी. बघा, इथे भज्यासाठी बीट आपलं तयार झालेलं आहे. तर आता आपण तेल गरम करण्यासाठी ठेवूया. बघा, इकडे आपलं तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये भजी सोडून घेऊया. पण तेलामध्ये सोडल्याच्या नंतर त्या मक्याच्या बिया फुटण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे इकडे जपूनच तेलामध्ये सोडायचं आहे भजी. एखाद्या वेळेला तेल पण उडू शकतं अंगावर. छान अशी खरपूस भजी तळून घ्यायची. बघा, इकडे आपली भजी छान अशी खरपूस तळून झालेली आहे. आता एका प्लेटमध्ये आपण याला काढून घ्यायची. बाकी पण भजी असे छान तळून घेणार आहे. बघा, ही पण भजी आपली छान तळून झाली. आता याला काढून घेऊया आणि सर्व करूया मस्त अशी. अशी खमंग अशी भजी बनवून आपली तयार झालेली आहे. बघा, इकडे मस्त अशी आपली भजी बनवून तयार झालेली आहे. चला तर मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.